धावा जरी वाटत असलेल्या सबोर मॅकमिलन गोविंद आहे, ज्याने आजचा दिवस गाजवलाय. पहिली हाफ सेंचुरी ज्या खेळाडूच्या नावावर आहे, म्हणून हा मॅच गरमागरमीचा असेल. अगोदर टॉस उडला होता तेव्हा आला होता काटा आणि लगान बॉयजनी सांगितलं की आम्ही काटा काढू आज. पहिला बॉल बॉलिंग मार्क वरती अनिकेत मॅकमिलन गोविंद करता. लेट्स प्ले. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल पहिला वार आणि चेंडूवरती केले प्रहार. पहिल्याच बॉल वरती पहिला षटकार. शोन अशक्य अशा गोष्टी शक्य करणं ही या खेळाडूची ओळख आहे. अनेक टुर्नामेंट ज्याने गाजवलेत. एनपी स्पोर्टचे अनिकेशने ज्या पद्धतीने बॅटिंग केली आणि शेवटच्या बॉलवरती जो सन्मान दिला गोलंदाजाला, एनपी स्पोर्टने तुमचं कौतुक केले. नितीन वारे, प्रवीण वारे यांच्या वतीने या टुर्नामेंटला देखील शुभेच्छा आल्या आणि आयबी टीमला मला वाटतंय नक्कीच त्यांना देखील शुभेच्छा आल्या. आयबी म्हणजेच इंटरेस्टिंग बॉयज. यावेळी हुकचा फटका डिक्लेअर जाईल की नाही प्रश्नचिन्ह. यस, 2 धावा. तिथून एक आंबा देखील पडलाय, हे दृश्य दिसलंय. आणि ह्या 2 धावा बरोबर आंब्याच्या झाडाला लागून 2 आंबे पडल्यानंतर एक चेंडू आला. धावफलक 8. 2 बॉल 8. 18 धावा घ्यायच्यात आणि मॅकमिलनचा इरादा असेल की 20-25 धावा जर आला तो ग्राफ हळूहळू खाली येईल. पण तो गोलंदाजी करणारा संघ देखील विचार करतोय की कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न असेल आणि मॅकमिलनचा विकेट इम्पॉर्टंट. इथे मात्र पुन्हा एकदा फटका फसलाय की काय. फिल्डर येतोय आणि इथे कॅच सोडतोय. पवन केनेची कॅप होती परंतु एवन पवन सारखी कॅच झाली नाही. कॅच छुटा दिल टुटा. षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये हा फटका फसला होता. बॅट स्विंग व्यवस्थित नव्हती, पॉवर कमी पडली. फिल्डर आला आणि हाताला स्पर्श करून षटकार येतोय. हर्ष वाढलाय आता बॅटिंग करणाऱ्या टीमचा. धावफलक 3 बॉल 14 धावा. बेस्ट वर्सेस बेस्ट ज्यावेळी मॅच होते ना, लगान टीमने सांगितले की पूर्वी ते खेळायचे तर सर्वजण चिडवायचे लगान सारखी टीम, परंतु आता ज्या पद्धतीने खेळ राहिलाय ना लगान टीमचा, प्रत्येकाची बोलती बंद केले. एव्हीएन मेंडोन्सा त्यांचा संघ आपण बघतोय. यावेळी फटका फसलाय परंतु फिल्डर येतोय. कॅच घेतला तर मॅच बनेल परंतु थोडासा दूर. 1 धाव कंप्लीट. इच्छा होती मॅकमिलनची दुसरी धाव घेण्याची परंतु नाही. 4 बॉल मध्ये 15 धावा आल्यात. रन रेट मेंटेन करायचा 18चा, म्हणजे 2 बॉल मध्ये 1 षटकार ठोकण्याकरता मॅकमिलनने सांगितलंय रायनलला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं ना, हा बॉल मिस टायमिंग फटका होता. पॉवर प्लेचं बंधन आहे त्या कारणास्तव 38 सर्कलच्या बाहेर बॉल गेला. थोडा चढ उतार आहे आणि वरच्या फेस वरती बॉल लागला. फिल्डरला चेस करणं अवघड होतं या बॉलला. सेल्फी पॉइंट मध्ये आता प्रेक्षकांची गर्दी वाढली. हाताची घडी आणि एकदम शांत पद्धतीने मॅचचा आनंद घेतात आणि दुसऱ्या स्टँड मध्ये आहे तिथून हात आलाय. हँडसम बॉयजचा एक हँडसम क्रिकेटर दिसला. यस, त्यांनी हात केलंय. उद्या व्हिडिओ पाठवू तुमची. यावेळी मात्र हा फटका व्यवस्थित खेळले नाहीत. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का तर नाही. हा फटका देखील षटकार मारण्याकरता चांगला बॉल होता रायनल करता, परंतु 1च धाव. धावा झाल्यात धावफलकावरती 16 धावा. पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल. या बॉलवरती षटकार की स्ट्राईक रोटेट, स्वतःला स्ट्राईक ठेवेल का, कारण की 18चं टार्गेट आहे प्रत्येक ओव्हर मध्ये, परंतु 16 आल्यात. 17 आल्या तरी एव्हरेज मेंटेन होईल का षटकार येईल का दुसरं काहीतरी घडेल. ओहो, काय बॉल टाकलाय पायाच्या मधून. फास्टेस्ट डिलिव्हरी. अप्रतिम, ब्रिलियंट, एक्सिलेंट बॉल. 1 ओव्हर 16 धावा.
1 ओव्हर 16 धावा, म्हणजेच 2 रन सध्या पहिल्या ओव्हरमध्ये कमी पडलेत. ज्यावेळी 2 रन 4 रन कमी पडतायत ऑटोमॅटिकली तो ग्राफ वाढत जातो. 72 धावसंख्येचं आव्हान आहे आणि काउंट डाऊन तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. येणारे 18 बॉल आहेत. 18 बॉल मध्ये पाहिजे आहेत. 18 बॉल मध्ये 56 ची गरज. 18-56 हे मॅचचं समीकरण आहे. बॉलिंग मार्क वरती आलाय अनल. यावेळी पहिला बॉल खराब बॉल, एक्स्ट्रा धाव येते म्हणजेच वाईट बॉलचा सिग्नल. एक्स्ट्रा धावेने धावफलक 17 धावा फलकावरती लगावल्यात. नॉन स्टॉप अंपायरिंग करतात विशाल पाटील आणि अशोक राऊत सर. जबरदस्त अंपायरिंग या स्पर्धेला कव्हर करतायत. 4 चांद लावतायत आणि जबरदस्त सक्षम पंचगिरी राहिले या संपूर्ण मालिकेमध्ये. ओ इथे पाहिलं इम्पॅक्ट इन लाईन, विकेट हिटिंग, फ्लम 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 LBW समोरच सापडलाय. विकेट डाऊन. सध्या त्या प्रकारची बॅटिंग झाली नाही. इंजरीने त्रस्त आहेत. शोल्डर इंजरी आहे आणि त्या कारणास्तव त्या प्रकारची बॅटिंग देखील झाली नाही. परंतु इम्पॅक्ट इन लाईन काय डिसिजन दिले पंचांनी. अप्रतिम. फ्लम LBW समोरच सापडलाय. 17 म्हणजे खतरा. खतरा आलाय सध्या IB संघावरती. एक वाईड गेला, त्यानंतर विकेट गेलाय. लगान संघ काय खेळतो या स्पर्धेमध्ये. लगान नाव जरी असलं तरी लगाम लावतायत प्रत्येक गोलंदाज आणि प्रत्येक खेळाडू या स्पर्धेमध्ये. पुढच्या संघाने तयारीत राहायचं. यानंतर एक मॅच क्लिअर होणार आहे आणि तिथे जो जिंकेल तो फायनलचा तिकीट प्राप्त करेल. हा देखील महत्त्वपूर्ण मॅच. खऱ्या अर्थाने 12चा शेड्यूल होता, तो 6-6चा केलाय. उपवास देखील चालू आहे कोळी बांधवांचे, म्हणून आपण बघतोय की थोडंसं मॅच उशिराने चालू करते. परंतु उद्याला ठीक मला वाटतं 10ला पहिला बॉल पडेल आणि 9ला एक प्रेक्षणीय मॅच देखील असेल. प्रेक्षणीय मॅच 9लाच प्रेक्षणीय मॅच असेल आणि एक गाव एकचा 10-9:30ला मॅच चालू होईल. तर जे मॅचचा आनंद घेत आहेत, पहिला मॅच ज्या संघाचा आहे त्यांनी रेडी राहायचंय. येताना एक गोष्ट माइंडमध्ये फिट ठेवा, ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आहे. चला घाई करा जरा. अकरावा विमान देखील उडवायला घेतलाय विशाल कतवार. कतारमध्ये त्यांना बोलवलं जाईल. अठरा बॉल जर पाहिला आता 17 बॉल शिल्लक. 17 बॉल मध्ये पाहिजेत 55. 55 पाहिजे 17 बॉल मध्ये. आज संध्याकाळी पहिला मॅच आहे. KKR मागील वर्षीची चॅम्पियन टीम, डिपेंडिंग चॅम्पियन आणि सर्वांची फेवरेट RCB. जरी एकही कप नसला तरी फॅन फॉलोइंग इतका आहे की पहिला मॅच त्या संघाचा ठेवलाय. तिथे चेन्नई मुंबई नाही. आणि वॉचिंग तुम्ही बघणार आहात आणि त्यानंतर डेल्टा बेस किती क्राऊड आवाज. रणजी ट्रॉफीलाच विराट कोहलीने रेकॉर्ड ब्रेक केला. 29,000 पब्लिक. जिथे 5,000ही प्रेक्षक नसतात तिथे 29,000 प्रेक्षक होते. क्रेज आहे. आणि कोण विसरेल इंडिया पाकिस्तानचा तो मॅच. 8 बॉल 28. हरीश श्रॉफला मारलेला तो षटकार आयकॉनिक शॉट होता. कोहली गोज डाऊन द ग्राउंड. स्ट्रेट फटका खेळला होता. म्हणून विराट कोहली
सध्या भरपूर जणांच्या हृदयामध्ये जागा केले. RCB संघाला एक चुकीचं वाक्य बोलणं काही कंपनीला देखील भारी पडले. मग फिलिप्स असू दे, इतर. प्रतीक कतवार डाय हार्ट फॅन आहेत आणि टॅटू काढलाय विराट कोहली यांचा. ऑन स्क्रीनवरती देखील पाहू शकता, वॉलपेपर त्यांचाच आहे. असतात फॅन काही रोहित शर्माचे आहेत. रोहित शर्मा देखील भारतीय खेळाडू आहे. सर्व भारतीय खेळाडूंना सपोर्ट करा. IPLच्या जागेवर ठेवा. बघू शकता तोच आयकॉनिक फटका आणि विराट कोहलीचा कव्हर देखील पाहायला मिळतोय. हे प्रेम आहे. काही धोनी लवर आहेत. एक बॉल भेटला तर भेटला, परंतु तो क्राऊड ऐकण्याकरता ते देखील भरपूर, मला वाटते क्लिंटन माल्या धोनी लवर आहेत. असतात, प्रत्येकाची वेगळी चॉईस असते. धोनी लवर आला तर थाला फॉर रिझन, आणि लगेच एक छक्केने वर्ल्ड कप नाही जिंकाया. गौतम गंभीर पुढे येईल. जाऊया मॅचच्या दिशेने. ओ व्हाईट बॉलचा सिग्नल, एक्स्ट्रा धाव होईल. 18 धावा. मॅकमिलन गोविंदकडे स्ट्राईक राहणं गरजेचं आहे, परंतु समोरच्या बॅटरवरती देखील भरोसा दाखवावा लागेल, कारण की समोर आहे ॲलिसन. डेंजर यांचे डेंजर बंधू आहेत. ॲलिसन हो, आतमध्ये वळणारा बॉल, आतमध्ये वळणारा बॉल, इन स्विंग. मगापासून 11 विमान उडलेत, आता रॉकेट लॉन्च केलंय. धावपळक स्थिरावले 18च्या घरामध्ये. 18व पर्व आहे IPLचं आणि जर्सी नंबर 18 विराट कोहली. आणि विचार करतील की यंदा तरी इस साला कप नाम दे, नाम दे की नाम दू, हे येणारा IPLच समजेल. सॉफ्ट हँडने दिशा दिली. इथे एक धाव. मॅकमिलननी सांगितले की बाकीचे बॉल आता मी खेळेन, म्हणजेच लगान वर्सेस मॅकमिलन गोविंद ही मॅच आपण बघतोय. चं आव्हान आहे. 19 धावा झाल्यात, पाहिजे आहेत 53. येणारे बॉल, टोटल बॉल शिल्लक आहेत 15. मागील मॅच मध्ये 57 धावा केल्या होत्या, म्हणजे त्या प्रकारची बॅटिंग करावी लागेल मॅकमिलनला. आणि इथे त्याच प्रकारे पिकअप शॉट, हाय अँड हँडसम गगनचुंबी शॉट ऑफ द मॅच, षटकार. ऍक्शन रिप्ले आपण बघणार आहोत. थँक्यू डीजे. चेंडू पिक केला आणि पिकअप शॉट. व्हॉट अ शॉट. पाहतच राहावा. डिका स्पोर्टवर मला वाटते व्हिडिओ व्हायरल होईल. काय फटका खेळलाय. 25 धावा, काम 25 केले या फटक्याने. मॅकमिलन आहे, सर्वांना माहिती आहे. जरी या ग्राउंडवरती मागील काही पर्वांमध्ये त्या प्रकारची बॅटिंग झाली नाही, आज दाखवून दिले. 50 धावा केल्यात मागील मॅच मध्ये, आणि याही मॅच मध्ये तो बरसलाय. टायगर अभी भी जिंदा आहे. पुढचा बॉल. हो, यावेळी मात्र थोडा खाली राहिला, सरप्राईज केला. पाठीमागच्या दिशेने बॉल निघून गेला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल की नाही. यावेळी एकच धाव हुलकावणी दिले. एक या धावसंख्येने धावपळक 26. हा बॉल या ओव्हरचा शेवटचा बॉल असेल, आणि एखादा षटकार आला तर कुठेतरी टार्गेटच्या जवळपास पोहोचण्याचा इरादा असेल. म्हणून ॲलिसनला यावेळी षटकार ठोकावा लागेल, आणि गोलंदाज ॲनलला डॉट बॉल किंवा कमी धावा खर्च कराव्या लागतील. यावेळी मात्र एफर्ट्स पाहिले ना तर बॉडी लँग्वेज दिसत होता निगेटिव्ह. विकेट आउट. थँक्यू. आमच्यामध्ये फादर स्टीफन हे उपस्थित झाले. हार्दिक हार्दिक स्वागत आहे फादर. वेलकम फादर स्टीफन, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आमदार चषक, दमदार चषक 2025 मध्ये रेझल स्टार आयोजित ही स्पर्धा
12 बॉल मध्ये 46, 23 धावा षटका मागे काढाव्या लागतील. या ओव्हरला मॅकमिलनचा इरादा असेल की 5 षटकार तरी येणं गरजेचं आहे. 30 आले तर शेवटच्या ओव्हरला कमी धावा येतील. जर 20 पेक्षा कमी आलं तरी मॅच पासून दुरावले जाऊ शकतात. म्हणून जास्तीत जास्त धावा आणि मॅकमिलनला शेवटच्या ओव्हर मध्ये स्ट्राईक देखील पाहिजे. इक्वेशन आहे. 12 बॉल 46 ची गरज आणि एक वेळेला 10 बॉल मध्ये 50, 11 बॉल मध्ये 50 ठोकल्यात मॅकमिलनने. बॉलिंग मार्क वरती आलाय ग्लेन बने. मॅकमिलन आणि ग्लेन हा चांगला बॅटल. स्लोवर वन चेंडूला बिरकावून दिलंय. एकच वादा मॅकमिलन दादा आणि त्याचा एकच इरादा षटकार ठोकण्याचा. सिक्सर. थँक्यू. सुपर बॉयज आपले खेळाडू आलेत ना. कॅप्टन इथे येईल अगोदरच. मॅकमिलन टप्पा त्यांचा कर्णधार आहे. मॅकमिलन सध्या मॅकमिलन गोविंद चांगली बॅटिंग करतोय. बॉल आलाय मॅच बॉल. जिगरी बॉयज थँक्यू. खास करून ॲरिस्टो आणि जस्टिन आपला खूप खूप धन्यवाद बॉल आपण आणून दिल्याबद्दल. आणि जिगरी स्पोर्ट थँक्यू. येणारे बॉल 11-11 मध्ये 40 ची गरज. 11-40 ची लोकल पकडावी लागते. तसा 11-40 चा मॅच. बेस्ट वर्सेस बेस्ट. मॅकमिलन गोविंद 11 मध्ये 6 किंवा 7. ओ यावेळी व्हाईट बॉल. गोलंदाजाला माहिती होतं बाहेर निघणारा बॉल. थँक्यू अशोक राऊत सर. ग्रेट डिसिजन. एक धाव वाईटच्या स्वरूपात. एक्स्ट्रा धावेने धावफलक पुढे आले. टोटल धावा 33. 39 ची गरज. 11 मध्ये 6 ठोकायचे आहेत. याच इराद्याने बॅटिंग करायचे आहे. हो काय बॉल आहे, काय बॉल आहे. जबरदस्त बॉल. वाईट यॉर्कर. क्वेश्चन मार्क. मॅकमिलन कडे कोणताही प्रश्नाचं उत्तर नव्हतं. सबमरीन डिलिव्हरी. आणि इथे मात्र अजून एक गोईंग 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 अँड गॉन. ह्यूज इट. व्हॉट अ शॉट. पॉवरफुल हिट. पॉवर जनरेट केले नाही तर अशा प्रकारचे फटके मिस टायमिंग पाहायला मिळतात. जर पॉवर नसती ना तर कॅच देखील होऊ शकला असता. धावा 39 पाहिजे आहेत. 9:33. फुलटॉस बॉल. अजून एक हवाई सफर. मॅकमिलन गोविंदची बॅट लागते आणि षटकारांची आतिषबाजी करते. आठ बॉल आणि जिंकायला हवे आहेत 27. 11 मध्ये 40 वरती मॅकमिलन गोविंद खेळतोय. काय बॅटिंग करतोय. मॅच बनवलंय. मूड बनवलाय. मन सेट केलाय. समोरच्या टीमला अपसेट करण्याकरता मॅकमिलन देखील सेट आहे. लगान टीम प्रेशर मध्ये आले आणि बॉलिंग मार्क वरती ग्लेन बने. मागील मॅच मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स त्याचा राहिला होता. परंतु यावेळी मॅकमिलन गोविंद. येणारे 8 बॉल 27 ची गरज. पुढचा बॉल मॅकमिलन करता. अजून एक. बघता काय रागाने षटकार मारलाय वाघाने. 6 धावा. आणि थँक्यू. सकाळीच आम्ही आल्या सांगितलं की आज मॅकमिलन खेळेल आणि आज जुना मॅकमिलन दिसलाय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्याच्या बॅटिंग करता. काय बॅटिंग केले. व्हॉट अ परफॉर्मन्स. मॅच विनिंग.
12 मध्ये 46 वरती खेळतोय सध्या. 51 धावा झाल्यात पाहिजे आहेत. 7 मध्ये 21. 7 बॉल 21 ची गरज. एका साईडला अर्धशतक, एका साईडला टीमला देखील जिंकवायचंय, एका साईडला षटकार देखील ठोकायचा तर एका साईडला स्ट्राईक देखील घ्यायची आहे. सर्व गोष्टी मनामध्ये आहेत. 50 धावा बघितल्या जातील, षटकाराकडे बघितलं जाईल, सिंगल घेतला जाईल. मॅकमिलन गोविंद नाम तो सुना होगा. दहशत पसरवले आणि आज दुसरी मॅच खेळत असताना पुन्हा एकदा सलग दुसरी हाफ सेंचुरी होईल का? मला वाटतं या ग्राउंड वरती सलग 2 हाफ सेंचुरी या अगोदर कधी झाल्या असतील, परंतु या स्पर्धेत पहिल्यांदाच असं घडेल. मागील स्पर्धेमध्ये नवीन एक्सप्रेस नवीन पाटीलने टोकल्या होत्या. जबरदस्त. मॅकमिलन यांच्या बंधूंनी चेंडू स्पॉन्सर केलेत आणि तेव्हाच त्यांनी सांगितले की 2 टेम्पोभर चेंडू हरवले तरी चालतील. शेवटचा बॉल, महत्वाचा बॉल. ओ यावेळी मात्र हा बॉल थोडा सरप्राईज राहिला. खाली राहिलाय आणि लेग बाईटचा 1 रन. येणारे 6 बॉल 20 ची गरज. कुठे जाऊ नका, एकत्र पाहत राहा. आमदार चषक, दमदार चषक 2025-26 हे मॅचचं समीकरण. शो टी शर्ट वर लिहिले ना 1 मॅन शो, तसा हा 1 मॅन शो, 1 साइड हिरो. आणि आता मॅच विनिंग करून द्यावी लागेल. 6 मध्ये 3 षटकार ठोकायचे आहेत. 6 बॉल 20 ची गरज, परंतु 2 धावा देखील धावून काढायच्या आहेत. एखादा एक्स्ट्रा बॉल येईल का? बॉलिंग मार्क वरती आलाय लगान टीमचा. स्मिथ, जॉयसन आलाय. मॅकमिलन करता पहिला बॉल. पहिले 3 बॉल ना फार महत्वाचे या मॅचचा रिझल्ट तय करण्याकरता. एका साइडून 1 साइड हिरो मॅकमिलन गोविंद, प्राऊड ऑफ उत्तन, आणि उत्तनचा हा बॅटर स्ट्राईकला आहे. स्लोवर 1 पाहिला तर गलती से मिस्टेक. हेच गाणं वाजेल आता डीजेच्या डोक्यामध्ये देखील, आणि तेच घडलंय मैदानाच्या आतमध्ये. कुछ तो गडबडे दया अनेक वेळा पाहिले. यावेळी या बॉल वरती काहीतरी गडबड झाले. बघूया पंच काय डिसिजन देत आहेत टीव्ही अंपायरला, आणि यस टीव्ही अंपायर आमचे चेक करतील. रेनॉल दादांनी पाहिलंय. नो बॉलचा इशारा. म्हणजे एबीपी न्यूजची ती स्लोगन आपण ऐकत असतो, यावेळी तेच पाहायला मिळते. उघडा डोळे बघा नीट. येणारा बॉल फ्री हिट वरती हेलिकॉप्टर. मॅकमिलन गोविंदनी पुन्हा एकदा बॅक टू बॅक सलग 2 वेळा 50 धावा कंप्लीट केले. मॅकू बॅट दाखवायचे आहे. मनापासून टाळ्या झाल्या पाहिजे. काय बॅटिंग केले. हार जीत तर होत असते क्रिकेटमध्ये, चढ उतार येत असतात, परंतु एकदाच अशी दहशत पसरवा की ती लाईफ टाइम आठवण राहील. आणि ही मॅच, ही इनिंग प्रत्येकाच्या हृदयामध्ये कोरली जाईल. काय बॅटिंग केले मॅकमिलननी. येणारे 5 बॉल मध्ये 13 ची गरज. 13 क्या होगा. नितीन वारे एनपी स्पोर्टचे सर्व यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. पण तो मॅच अजून संपला नाही. पुन्हा एकदा खेळपट्टीच्या बाहेर. नो बॉल. 12 ची गरज. 5 बॉल मध्ये पुन्हा एकदा फ्री हिट. 5-12. सध्या मॅकमिलन काय मिलन आहे बॅट अँड बॉलच्या मध्ये. नावाप्रमाणे काम केलंय. उगाच मॅकमिलनला मोठमोठ्या स्पर्धांमध्ये घेतलं जात नाही.
आयकॉन प्लेयर म्हणून वर्णी लागते या खेळाडूची. जरी या मैदानावर फ्लॉप शो ठरलाय अनेक टुर्नामेंट, परंतु आज सर्व चित्र पुसलेत आणि आज एकच जलवा एकच हवा ती मॅकमिलन गोविंदची. त्याच्या बॅट मधून धावा येतात. प्रीटचा बॉल, येणारे बॉल 5 मध्ये 12ची गरज. बॉलर काहीतरी वेगळं माइंड मध्ये चालू आहे. कुठेतरी फ्लाइट बॉल टाकतोय, कटर बॉल टाकण्याचा इरादा आहे. खराब खराब. फ्री हिट कंटिन्यू, फ्री हिट कंटिन्यू. वाईट बॉल आलाय, फ्री हिट कंटिन्यू आहे. 11ची गरज. 5 बॉल 11 म्हणून गेम चेंजर बना. मॅच विनर तर भरपूर असतात आणि गेम चेंजर बनलाय. प्रत्येक वेळी बॅटला चुंबन केलं जाते. या बॅटने घडवलंय मॅकमिलनला. ती बॅट बोलू लागले. 5 बॉल 11ची गरज. घुटना टेकून यावेळी काय 2 धावा होऊ शकल्या असत्या का, तर नाही. मॅकमिलननी माइंड मध्ये ठेवलंय 4 बॉल मी खेळणार, 2 षटकार मारणार. परंतु जर बॉल हातात आणला असता तर कदाचित रनआउट देखील होऊ शकला असता, म्हणून रिक्स घेतलं नाही. येणारे 4 बॉल 11. हाय व्होल्टेज बॅट, प्रेशर वाला मॅच, इधर उधर का मॅच, रफ अँड टफ मॅच. पाहतच राहावा असा मॅच. काय मॅच आहे, कभी इधर कभी उधर, कधी लगान तर कधी आयबी. यावेळी चुकीचं शॉट सिलेक्शन. 2 धावा. येणारे बॉल 3 त्रिक 9ची गरज. हा बॉल सोडला असता तर कदाचित वाईड होऊ शकला असता, परंतु मॅकमिलन वाईड कडे फोकस करणार नाहीये. षटकाराची गरज आहे. 3-9. सर्व प्रेक्षक आणि आमचा सेल्फी स्टँड देखील, सेल्फी बॉक्स देखील आता उभा राहिलाय. मॅचचा आनंद घेतात. रोमहर्षक मॅच. फार कमी टुर्नामेंट आहेत, फार कमी मॅचेस आहेत जे या प्रकारे मॅच होते. मी अगोदरच सांगितले मॅकमिलन टिकला तर या मॅचला संपवेल देखील तोच, परंतु मॅच जॉयसनला देखील घ्यावी लागेल, कारण की जॉयसन कडे देखील ती क्षमता आहे. 1 डॉट बॉल आलाय, त्याच्यानंतर त्यांनी देखील आत्मविश्वास वाढवलाय. जॉयसनला फक्त चांगले बॉल टाकायचे आहेत. 3 बॉल 9ची गरज. मॅकमिलन गोविंद करता पुढचा बॉल. 3-9. यावेळी मात्र सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, लुकिंग लाईक अ वाव, सिक्सर. क्या बात है एंथोनी. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा वाकलनचा केतन मात्र आला होता, परंतु इकडचा वाघ आहे तो मॅकमिलन गोविंद. 2 बॉल 3ची गरज. काय मॅच झालंय, जबरदस्त मॅच. पैसा वसूल झालाय आजचा दिवस. ज्यांनी सुट्टी मारले ना त्यांनी पैसा वसूल केलाय. मॅकमिलन गोविंद काय बॅटिंग करतोय. 2 बॉल 3ची गरज. फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, रख खुद पे यकीन, फिर देख आगे होता है क्या. यावेळी उडवलंय चेंडूला. चेंडू हवेत राहिला. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता मॅकमिलन गोविंदने दाखवून दिले का त्याच्या नावाची चर्चा केली जाते. एकदा जोरदार टाळ्या. मॅकमिलन गोविंदने मॅच जिंकवलाय. व्हॉट अ मॅच. उगाच तो बॉल डिफेन्स केला ना, स्वतःवरती कॉन्फिडन्स होता आणि तो कॉन्फिडन्स मैदानाच्या आतमध्ये ठेवलाय. जितक्या टाळ्या होतील तितक्या टाळ्या मॅकमिलन करता झाल्या पाहिजे. काय बॅटिंग केले. त्याच्या बॅट मधून आलाय. 20 बॉल 63 धावा. 9 6 आणि 2 डबल, 1 टिबल आणि मोक्याच्या क्षणी 3 धावा देखील काढल्यात. याला बोलतात बुद्धीचा खेळ, क्रिकेटचा खेळ. म्हणून माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलायला टाइम लागत नाही. मॅन ऑफ द मॅच मॅकमिलन गोविंदच आहेत. 63 धावा, 100हून अधिक धावा या स्पर्धेमध्ये एकमेव खेळाडू ठरलाय असंच म्हणावं लागेल.
चला टॉसला यायचंय. त्याच्याबद्दल आपण मॅन ऑफ द मॅच घेऊया. मॅकमिलन विनंती करतो आपण या. मॅकमिलन सकाळी आम्ही आलो तेव्हाच सांगितलं की आज मॅकमिलन शो तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. 2 वेळा हाफ सेंचुरी, नुसती हाफ सेंचुरी नाही तर मॅच विनिंग, गेम चेंजर. जोरदार टाळ्या मॅकमिलन करता. आणि बरेच प्रेक्षक उल्लेख करत होते की बॅटिंग लागत